नंबर 11 भेळ भेळ बनवणार आहोत। काय बनवणार आपण? भेळसाठी आपल्याला काय लागणार आहे? चुरमुरे। त्या चुरमुऱ्यामध्ये आपण टाकणार आहोत कांदा, त्याच्यानंतर टोमॅटो, त्याच्यानंतर कोथिंबीर, त्याच्यानंतर काकडी, त्याच्यानंतर टाकणार आहोत थोडीशी मेथीची भाजी। आपल्याकडे जेवढ्या भाज्या असतील तेवढ्या सगळे आपण आपल्या भेळमध्ये टाकू शकतो। मग आता हे सगळं टाकल्यानंतर त्याच्यामध्ये काय टाकायचं? मीठ, थोडंसं तिखट, थोडीशी हळद आणि मोड आलेले कडधान्य जर आपल्याकडे असतील तर ते पण त्या भेळमध्ये टाकायचे। आणि अशी भेळ आपण आपल्या घरी बनवायची आहे। आणि त्या भेळवरच आपण काय करायचंय? गूळ आणि चिंच याची थोडीशी काय टाकायची? त्याच्यामध्ये पाणी टाकून चटणी केलेली त्या भेळमध्ये टाकायची आहे। मग आपली काय होईल? ओली भेळ तयार होईल। अशा प्रकारे भेळ तुम्ही तुमच्या घरी बनवायची आहे। ही झाली आपली भेळ तयार। छान झाली ना?